हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण किरण रूप पाहता लोचनी लोक झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरि तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हरी तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा
माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम दया क्षमा शांती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती दया क्षमा शांती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती दया क्षमा शांती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती दया क्षमा शांती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती तेथे देवाची वसती पावे धावो नियागरा पावे धावो नियागरा पावे धावो नियागरा पावे धावो नियागरा राहे धरो निया थारा राहे धरो निया थारा पावे धावो निया घरा राहे धरो निया थारा राहे धरो निया थारा राही धरो निया थारा पावे धावो निया घरा राही धरो निया थारा राही धरो निया थारा राही धरो निया थारा आ कीर्तनाचे वाटे कीर्तनाचे वाचे बराडिया ऐसे लोटे बराडिया ऐसा लोटे पावे धावो निया घरा राहे धरो निया थारा राहे धरो निया थारा राहे धरो निया थारा पावे धावो निया घरा राहे धरो निया थारा राहे धरो निया थारा राहे धरो निया थारा तुका म्हणे खडे
तुका म्हणे करे पूजा नाम देव जोडे पूजा नामे देव जोडे पावे धावोनी आखरा राहे धरोनी राहे धरोनी आधारा पावे धावोनी आखरा राहे धरोनी आधारा पावे धावोनी आघरा धरोनी आधारा राही धरोनी आधारा राही धरोनी आधारा विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार हे विठोबार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हे विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हे विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार दया क्षमा शांती 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 दया दया क्षमा शांती दया क्षमा शांती 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 दया क्षमा शांती दया क्षमा शांती दया क्षमा शांती दया क्षमा शांती दया दया क्षमा शांती दया क्षमा शांती दया क्षमा दया क्षमा शांति दया क्षमा शांति दया क्षमा शांति शांति दया क्षमा शांति दया क्षमा शांति दया क्षमा शांति शांति दया क्षमा शांति 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 दया क्षमा शांति शांति देवा श्रीवस्ते देते देवा श्रीवस्ते पावे धावोनी आघरा धावोनी आघरा पावे धावोनी आघरा पावे धावोनी आघरा पावे धावोनी आघरा
वसती वसती ते देवाची वसती पावे 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 धावोनी आखरा पावे धावोनी आखरा पावे धावोनी आखरा घरा 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 पावे धावोनी आखरा घरा पावे धावोनी आखरा घरा राहे धरोनी आखरा धरोनी आखरा धरोनी आखरा राहे धरोनी आखरा थारा थारा राहे राहे धरोनी आखरा धरोनी आखरा राहे नावे पावोनी आखरा पावोनी आखरा नावे पावोनी आखरा राहे धरोनिया थारा धरोनिया थारा धरोनिया धरोनिया थारा राहे धरोनिया थारा राहे धरोनिया थारा राहे 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 धरो राहे धरोनिया तारा थारा धरोनिया थारा राहे धरोनिया थारा राहे धरोनिया थारा राहे धरोनिया राहे 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 धरोनिया थारा धरोनिया थारा धरोनिया थारा राहे 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 पावे धावोनिया घरा पावे धावोनिया घरा पावे धावोनिया घरा 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 पावे धावोनिया घरा घरा पावे धावोनिया घरा पावे धावोनिया घरा राहे धरोनिया घरा
दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती. राहे धरोनिया थारा, पावे धावनिया घरा, राहे धरोनिया थारा. कीर्तनाचे वाटे, कीर्तनाचे वाटे, बराडिया ऐसा लुटे. पावे धावनिया घरा, राहे धरोनिया थारा. तुका म्हणे घडे, तुका म्हणे घडे, पूजा नामे देव जोडे. पावे धावनिया घरा, राहे धरोनिया थारा. यया हि विद्वानपि मुह्यते, यतस्तत्को विचष्टे गतिमात्मनो यथा. तस्मै नमस्ते जगदीश्वराय वै नारायणाय किल लोकसाक्षिणे. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्ताम् सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. तुसरे चरणा संतांची, हरे चरणा संतांची, तुसरे चरणा संतांची. हरी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास तुका. सद्गुरुं सच्चिदानंदं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवानी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवात्मा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे आदी करण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला 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 नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मोजू दावाव्या सुभटा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 दया क्षमा शांती दया क्षमा शांती तेथे देवाची वसती पावे धावून घरा राहे धरून थारा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा आणि विश्वात्मक भगवान परमात्म्याचा पत्ता सांगणारा अभंग आहे. विढल अभंगाला सुरुवात करण्याच्या पूर्वी
शास्त्रामध्ये एक जो शिष्टाचाराचा नियम सांगितलेला आहे त्या नियमाला अनुसरून प्रतिवर्षाप्रमाणे संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भजनी मंडळ आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या परिसरातली असणारी भाविक सज्जन मंडळी ज्यांच्या तन मन आणि धनाच्या सहकार्यानं हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. आपल्या विविध परिसरातून, आपल्या मुंबईच्या विविध परिसरातून या ठिकाणी प्राप्त झालेली काही हरिभक्त महाराज मंडळी, गायक वादक असणारी मंडळी आणि आमची असणारी सगळीची सगळी पखवाजे, आमचे परम आदरणीय मनोहर महाराज यांच्या समवेत आलेली सगळीची सगळी महाराज मंडळी आणि सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण हा जवळजवळ 17-18 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहोत. बघा, बऱ्याच गावाला आम्ही जातो. गेली जवळजवळ 2007-8 पासून, जेव्हापासून कीर्तन करायला लागलो तेव्हापासून मलाच कीर्तन माणसं कीर्तन वाढवायला नाही लागली, कीर्तन कमी करायला लागली. आहे की नाही? 8-8 दिवसाचे सप्ते 5-5 दिवसावर आणले, 5-5 दिवसाचे 3-3 दिवसावर आले आणि आता त्यातल्या त्यात एकच दिवसाचं व्हायला लागलं. अशा अनेक ठिकाणी. पण गेली अनेक वर्षापासून आपली ही चालत असलेली जवळजवळ फार मोठी परंपरा आहे. 17-18 दिवसाचा असणारा हा कीर्तन महोत्सव प्रातस्मरणीय. आमचे गुरुनाम गुरु मामासाहेबांच्या हस्ते प्रारंभ झालेला हा नाम सप्ताह, केवले से रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, इतका मोठा सोहळा या ठिकाणी हा संपन्न होतोय. आणि जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन प्रित्यर्थ असणारा हा सोहळा आहे की नाही? त्यांचं असणारं हे काय आहे? एक पुण्यस्मरण आहे की नाही? त्यांचं पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण कोणाचं होत असतं महाराज? पुण्यस्मरण कोणाचंही होत नाही. जयंती देवाची होत असते आणि पुण्यतिथी संतांची होत असते. जीवाच्या बाबतीमध्ये आम्ही लिहितो प्रथम पुण्यतिथी, पुण्यतिथी नसतेच महाराज. तुमचं आमचं होतं ते फक्त श्राद्ध होतं. जयंती कशाला म्हणावं? ज्याचा जन्म दिव्य आहे त्याची जयंती आहे आणि ज्याचं कर्म दिव्य आहे त्यांची पुण्यतिथी महाराज. जीवाच्या बाबतीमध्ये त्याचा जन्मही दिव्य नाही आणि त्याचं कर्मही दिव्य नाही, म्हणून त्याची जयंती नाही, त्याची पुण्यतिथी नाही, त्याचं श्राद्ध आहे. पण संत महात्म्यांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांचं कर्म दिव्य आहे महाराज. आमचे मामासाहेब म्हणायचे संत महात्म्यांच्या पुण्यतिथी आणि देवाच्या जयंत्या साजऱ्या कराव्यात म्हटलं. का कराव्या? त्या त्यांच्या करता नाही, त्या आपल्या करता कराव्या, आपल्या उत्थानाकरता कराव्या, आपल्या उद्धाराकरता कराव्या, आपल्या कल्याणाकरता कराव्या म्हणून. देवाच्या जयंत्या साजऱ्या केल्या तर काय होतं? गीतेमध्ये स्पष्ट भगवानच बोलले, जन्म कर्मजमे दिव्यमेवं यो व्यक्तितत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. आहे की नाही? माझ्या जन्म आणि कर्माच्या संबंधानं कुणी वर्णन करील तर ह्या देहपाताच्या नंतर त्याला पुन्हा पुन्हा जन्माने मरावं लागणार नाही म्हटलं. जन्म मरणाची अनिष्ट परंपरा त्याची खंडित होईल. विढल विठल आणि संतांच्याही पुण्यतिथ्या कराव्या. काय होतं हो त्यांनी? पुण्यवंत भावे भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनाचे नावे निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी वाचा तुटी वाचा सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे.
माणसाला जर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल, त्याला आपला आत्मउद्धार करून घ्यायचा असेल, तर त्यांनी संतांच्या पुण्यतिथ्या कराव्या. त्या योगानं त्या महापुरुषांची नावं मुखाला येतात ना, आणि त्या नामाची साधी ताकद नाही, लक्षात ठेवा. तुकाराम तुकाराम नाम घेता आहे की नाही. कापे यम, नाव घेताना यमही घाबरतो म्हटले. असे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आहेत, आहे की नाही. ज्यांच्या बाबतीत जर विचार केला तुकाराम महाराजांच्या बाबतीत, तर फार मोठं दिव्य कार्य केलं महाराज, आहे की नाही. जगत उद्धाराकरता, जगत कल्याणाकरता फार मोठं दिव्य असं कार्य केलं. आणि ते दिव्य कार्य जेव्हा पूर्ण झालं, तेव्हा या जगाच्या पडद्याच्या आड जात असताना आणखीन दिव्य कार्य केलं. काय दिव्य कार्य केलं? प्रयाण काळे देवे विमान पाठविले, या कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. काय विशेष? मानवी देह घेऊन या निजधामा गेले, आहे की नाही. निळा म्हणे सकळ संता तोषविले. तुकाराम महाराजांचं वर्णन केलं, आहे की नाही. मानवी देह घेऊन या निजधामा गेले. लक्षात ठेवा, आपला इथला जो प्रवास आहे ना, हा स्थूल देहाचा प्रवास या मृत्यू लोकापर्यंतच आहे. जेव्हा माणसाचं आयुष्य संपतं, तेव्हा हा देह इथं टाकावा लागतो महाराज. देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हा काळाचा आहे, इथं हा टाकावा लागतो. हा मृत्यू लोकातला हा नियम आहे. पण तुकाराम महाराजांचा जर विचार केला, असे बोटावर मोजण्या इतकेच महात्म्य पण आहे की ज्यांनी आपला देह सदैव वैकुंठापर्यंत नेला. असं दिव्य कार्य तुकाराम महाराजांनी केलं. आणि त्याचा परिणाम म्हणून लक्षात ठेवा, आज आम्ही हा त्यांचा वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी साजरा करतोय. तो नुसता आपल्या मुंबईपुरता मर्यादित नाही, महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तो आपला राष्ट्रापुरता मर्यादित नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या ही भूमंडळा माझी कीर्ती, आहे की नाही. म्हणून असे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज दिव्य कार्य करून निघून गेले. म्हणून एवढे 450 पावणे 500 वर्ष झालीत महाराज या महात्म्यांना जाऊन. ज्ञानोबरायांचा 729वा सोहळा झाला, आहे की नाही. तुकोबरायांचाही हा सोहळा आहे, आमच्या नाथबाबांचाही सोहळा आहे. पण माणसं चुकत नाही वारी. विजेची वारी ती आपल्या अंतःकरणात त्यांच्याविषयी असणारी पवित्र कृतज्ञतेची भावना आणि ती व्यक्त करण्याच्या करता म्हणून विजेला आम्ही कुठं जातो? देवला जातो, आम्ही पैठणला जातो, आम्ही पुन्हा आळंदीला जातो, आहे की नाही. किती वर्ष झाली यांना जाऊन? अनेक वर्ष झाली. तरी सुद्धा आम्ही ती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या करता त्या ठिकाणी जातो, कारण फार मोठा उपकार संत महात्म्यांनी ह्या जगावर केला. दिव्य कार्य निघून गेले महाराज, आणि दिव्य कार्य केलं म्हणूनच मग काय जगत विख्यात झाले. लक्षात ठेवा, देशामध्ये अरबो खरबो रुपये ज्यांच्याकडे असे माणसं आहेत, पण त्या माणसाचं कुणी नाव घ्यायला शिल्लक राहिलं नाही. मग त्याच्यानंतरच्या पिढीत सुद्धा महाराज असे कितीतरी लोक होऊन गेले का ते लक्षातही नाही माणसाच्या. तुकाराम महाराजांचा विचार केला, जाऊ पुरती भिके पुत्रे घरे राखीती, अशी विपन्न अवस्था असतानाही लक्षात ठेवा, यांचं नाव घेतलं जाईल कुठपर्यंत? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांचं नाव घेतलं जाईल. नाही, जरा अतिशयोक्तीनं बोलतो जरा असं, जोपर्यंत तुकाराम महाराजांचं नाव घेतलं जाईल तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. विठ्ठल विठ्ठल असं दिव्य कार्य करून तुकाराम महाराज या ठिकाणावरून निघून गेले. म्हणून तुमच्या आमच्या सारखी मंडळी आम्ही दरवर्षी प्रतिवर्षी त्यांच्या दर्शनाकरता जातो. 1-1, 2-2, 3-3 किलोमीटर आम्ही काय करतो? त्यांच्या दर्शनाकरता काय लावतो? लाईन लावतो, आहे की नाही, त्यांच्या दर्शनाकरता. लक्षात ठेवा, जाऊन 200-200, 400-400, 500-500 वर्ष झालीत तरी आम्ही 2-2 किलोमीटर दर्शनाकरता आम्ही बारी लावतो. इमानदारीनं सांगा, घरात आपलं कोणी दर्शन घेतं का महाराज? आपल्या धर्मपत्नीनं आपल्या दररोज दर्शन घ्यावं असं शास्त्र आहे, पण घेतात का? एखादी माऊली घेत असेल तर साष्टांग दंडवत आहे. घेतात का? नाही घेत. मग घेतच नाही का? घेतात ना, कधी कधी वर्षातून 2-3 वेळेस. मनोहर महाराज मी असं एकदा बोलत, कधी कधी घेतात. एक माणूस टाळकरी म्हटला पोळ्याच्या दिवशी, म्हटलं पोळ्याच्या दिवशी, म्हटलं आता पोळ्याच्या दिवशी घेतात, पण कोणत्या भावनेने घेतात हे तरी सांगू नको, आहे की नाही. मला मुद्दा सांगायचा आहे की घेत नाही अशातला प्रकार नाही. 2-3 वेळेस आम्ही दर्शन घेतो वर्षातून. दसरा असेल, आहे की नाही, मकर संक्रांत असेल, आणखीन झालंच नाही का मनोहर महाराज?
आणखीन वट सावित्रीला आहे की नाही, वट सावित्रीला आम्ही वडाला जातो ना, वट सावित्रीच्या दिवशी. आता तुमच्या मुंबईमध्ये वड मिळतात की नाही देव जाणे, पण ग्रामीण भागामध्ये विपुल असतात. महिला अगदी स्नान व्यवस्थित शुचिर्भूत होऊन नटून थटून वडाला जातात. आणि वडाला गेल्यानंतर काय म्हणतात वडाला? वडा पाव, वडा पाव. वडापाव म्हणजे खायचा नाही बरं. हा, मग वडा तुम्हाला पाव म्हणजे प्रसन्न हो. आणि काय मागते? तुमचा आमचा कदाचित हा भ्रमही असू शकतो की 7 जन्म करता ही मला मागते किंवा मागत असावी. हा आपला भ्रम आहे. ती बिचारी म्हणत असून याच जन्मामध्ये कंटाळे याला 7 जन्म कुठं मागून नाही. मला मुद्दा सांगायचा आहे, आपली धर्मपत्नी सुद्धा वर्षातून 2-3 वेळेस आपलं दर्शन घेते, पण ती सुद्धा किती सश्रद्ध अंतःकरणाने घेते त्यातही शंका आहे मला. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जर विचार केला तर विनम्रतेने आम्ही न चुकता तुकाराम महाराजांचं दररोज दर्शन घेतो. महाराज घरात त्यांचा असणारी प्रतिमा, फोटो जे काही असेल, किंवा न चुकता दरवर्षी त्यांना काय करतो, कृतज्ञतेची पवित्र अशी अंतःकरणात भावना घेऊन तिथं व्यक्त करण्याकरता आम्ही तिथं जातो. का तर यांनी दिव्य कार्य केलं. आणि लक्षात ठेवा, माणसं जगामध्ये मोठी होत असतात. जी माणसं स्वतःच्या कुटुंबाकरता आणि स्वतः करता जगतात ती माणसं मोठी नाही होत. जी माणसं समाजाकरता जगतात, जी माणसं जगत कल्याणाकरता जगतात ती माणसं जगात मोठी होत असतात. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे जास्त वेळ नाही. जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकाराम महाराजांचा असणारा हा वैकुंठ गमन सोहळा आहे आणि तो आपण या ठिकाणी साजरे करत आहोत. भाग्यवान आहोत आपण. तन मन धनानं सहकार्य करणारी मंडळी असेल, श्रवण करणारी या ठिकाणी मंडळी असेल, आपण हा वैकुंठ सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत. त्यानिमित्तानं असणारी माझी ही सेवा आहे. आता सेवाच इतक्या आहेत, ते कितव्या क्रमांकाची मलाच माहिती नाही आहे की नाही. इथली एक विशेषता आहे, कार्यक्रम कितवा हे लक्षात नाही. आणि कार्यक्रमाला मला कुणी बोलवलं 2007 पासून कीर्तनाला येतो. 2007 पासून. फक्त कोरोनामध्ये नसन आलो 1-2 वर्ष, पण मला आज एकाही माणसाचं नाव माहीत नाही इथल्या. फक्त मला एवढंच माहिती का संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भजनी मंडळ. विठ्ठल विठ्ठल असो. ह्या परंपरेची खरोखर गरज आहे. आज तुम्हाला सांगतो, कीर्तन माणसाचं किती पडलं किती आपटलं, पण जर आयोजकाचा जर उदो उदो केला का पुढच्या वर्षाची तारीख फिक्स आहे महाराज. समाजामध्ये ही परिस्थिती आज. पण लक्षात ठेवा, इथं तसा विषयच नाही काही. ते उलट ही असणारी ट्रस्ट मंडळ असेल, ही भजनी मंडळ असेल, हे सांगतात महाराज कोणाचं नावच घ्यायचं नाही. आणि त्याचा परिणाम मग कोणाचं नाव म्हणजे स्मरणात ठेवायची गरज पडली नाही मला आत्तापर्यंत, आहे की नाही. म्हणून लक्षात ठेवा, व्यवहारामध्ये पारदर्शकता असेल तर व्यवहार मोठा होत असतो. परमार्थातही पारदर्शकताच लागते महाराज. इथं जर हेतू ठेवून परमार्थ केला तर तोही मोठा होत नसतो, वाढत नसतो परमार्थ. म्हणून कुठल्याही प्रकारचा हेतू या ठिकाणी या भजनी मंडळाचा नाहीये. फक्त परमार्थाकरताच परमार्थ ही मंडळी करतात, त्याचा हा परिणाम असो. जास्त वेळ मला नाही, बरोबर 10 मिनिटं कमी असताना आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. जास्त विस्तार न करता आपल्या अभंगाकडे आपण आलो पाहिजे. अभंग ज्यांचा वैकुंठ गमन सोहळा आम्ही साजरा करत आहोत त्यांचाच असणारा हा अभंग आहे महाराज, आहे की नाही. त्यांनी या अभंगातून विश्वात्मक भगवान परमात्म्याकडे किंवा त्या भगवान परमात्म्याचा तुम्हाला आम्हाला पत्ता सांगितलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पार्श्वभूमी जास्त न मांडता थोडक्यात एक शंका घेतो आणि अभंगामध्ये आपण प्रवेश करूया. प्रश्न असा आहे की जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी ह्या अभंगातून विश्वात्मक भगवान परमात्म्याचा महाराज काय सांगितला? पत्ता सांगितला. का हो, भगवान परमात्म्याचा पत्ता तुम्ही सांगता आहात तर भगवान परमात्मा परिच्छिन्न आहे का? आहे की नाही. भगवान परमात्म्याचा जर विचार केला तर हा भगवान परमात्मा कसा आहे? स्मृत्यांनी याचं वर्णन केलं महाराज, वेदांनी वर्णन केलं. बृहत व्यापकत्वात ब्रह्म. बृहत शब्दाचा अर्थ आहे मोठं, ज्याच्या नावातच मोठेपणा आहे. हे व्यापक आहे या जगामध्ये असं असणारं हे तत्व आहे.
आणि तुम्ही त्याचा पत्ता सांगता. पत्ता सांगितला की तिथं परिच्छिन्नत्व आलं. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा कसा आहे महाराज? आपल्या संत महात्म्यांनी याचा व्यापकपणा सांगत असताना व्यापकपणा सांगितला. व्यापक हा विश्वंभर चराचर जाचे चराचर जाचे चराचर जाचे व्यापक हा विश्वंभर चराचर जाचे चराचर जाचे चराचर जाचे हरी विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल 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 जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल. असा व्यापक असणारा हा परमात्मा आहे की नाही? विठ्ठल जळी स्थळी भरला. सगळ्या ठिकाणी हा भगवान परमात्मा आहे. परमात्माच नाही महाराज, त्या निळोबरायांनी त्यांच्या गवळणीमध्ये फार सुंदर एका ठिकाणी वर्णन केलंय. एकलेन कंठेची म्हणून यायेनी निर्माण केली निर्माणे ओ 14 भुवने. ऐकी नाही काय काय निर्माण केलं यांनी? गगन, चंद्र, सूर्य, मेघ, तारांगणे, 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ऐसा लागव्या माया सूत्रधारी एकला एकटाची नानाकारी. आहे की नाही? भगवान परमात्मा एकटाच, याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून हे विश्व निर्माण केलं. आणि विश्व निर्माण केल्याच्या नंतर हा एकला आणि एकटाच होता, पण हा नाना आकारानं व्यापला. हे जगत निर्माण केलं आणि सर्वाघटी राम देहादेही किंवा ममय वंशो जीवलोके सर्व भूतांच्या ठाई तो भगवान परमात्मा राहतो. आहे की नाही? मला मुद्दा सांगायचा आहे की असा व्यापक असणारा हा भगवान परमात्मा आहे. आणि तुम्ही म्हणता त्याचा पत्ता, हे जरा पटत नाही. विठ्ठल विठ्ठल अनेक ठिकाणी या भगवान परमात्म्याला कसं म्हटलेलं आहे? विश्वनाथ म्हटलेलं आहे. आहे की नाही? तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. आहे की नाही? तुम्ही कसे आहात? विश्वाचे नाथ आहात म्हटले. विश्वाचा नाथ म्हणजे काय? एका प्रांताचा नाथ नाही, तालुक्याचा नाही, राष्ट्राचा नाही, तर पूर्ण विश्वाचा नाथ महाराज. विश्व कशाला म्हणावं? विश्व फार मोठं आहे, याची व्याप्ती फार मोठी आहे. विश्व कशाला म्हणावं? सप्त पाताळाचा काय होतं महाराज? तर एक ब्रह्मांड होतं. एक ब्रह्मांड, सप्त पाताळाचं एक ब्रह्मांड होतं. काय? विठ्ठल व्यापक त्रिभुवनी असं वर्णन केलं, किंवा त्रिभुवनाचा एक ब्रह्मांड, सप्तही पाताळे भरून, किंवा विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरून, किंवा सप्त पाताळाचं एक ब्रह्मांड माना. ऐकी नाही? एक ब्रह्मांड मांडलं, त्याचा विश्वाची उत्पत्ती करणारा स्वतंत्र एक ब्रह्मदेव मानावा लागतो. आहे की नाही? त्याचं पालन करणारा विष्णू मानावा लागतो, आणि त्याचा संहार करणारा एक भगवान शंकर मानावा लागतो. लक्षात ठेवा, सप्त पाताळाचं एक ब्रह्मांड, असे अनंत ब्रह्मांड या विश्वामध्ये. आणि त्या विश्वाला जग म्हटलेलं आहे महाराज. जग. आहे की नाही? त्या विश्वाला काय म्हटलेलं आहे? जग म्हटलेलं आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे की नाही, तो हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे की रोमी ऐसे धेंडे, एकी रोमी ऐसे धेंडे. अनंत ब्रह्मांडे एकी रोमी ऐसे धेंडे. अनंत ब्रह्मांडे एकी रोमी ऐसे धेंडे, एकी रोमी ऐसे धेंडे, रोमी ऐसे धेंडे. महाराजांनी त्याच्याही पुढचं प्रमाण दिलं. अनंत ब्रह्मांडे एके रोमी. रोम म्हणजे केस,
आहे की नाही. आपण अगोदर प्रमाण घेतलं होतं अनंत ब्रह्मांडे उदरी. उदर शब्दाचा अर्थ श्रीधराचार्य यांनी काय करत असताना टीकेमध्ये स्वरूप असा केला, आणि आम्ही व्यवहारात उदर म्हणजे पोट घेतो, आहे की नाही. बरं चला ठीक आहे, पोट ही परिच्छिन्न जरी जागा असली, त्याच्यापेक्षा महाराज पुढे बोलले अनंत ब्रह्मांडे एके रोमी. त्याच्या एका रोमावर अनंत ब्रह्मांड आहे. नुसत्या एका रोमावर, रोमरंध्रावर अनंत ब्रह्मांड आहे असं नाही, तर रोमछिद्रामध्ये सुद्धा अनंत ब्रह्मांड आहे. ज्याच्या रोमरंध्रावर अनंत ब्रह्मांड आहे आणि रोमछिद्रामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, असा एवढा भगवान परमात्मा, आणि तुम्ही याचा पत्ता सांगता जरा पटत नाही, आहे की नाही. याचं उत्तर जास्त विस्ताराने न देता थोडक्यात उत्तर देतो. भगवान परमात्मा जरी व्यापक असला, पण सामान्य रूपानं सगळ्या ठिकाणी भगवान परमात्मा राहतो, पण विशेष रूपानं मात्र काही ठिकाणीच राहतो. उदाहरण मी सांगतो. तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत, या ठिकाणी हवा आहे की नाही हो? आहे. हवा नसती तर आपण राहिलो असतो का? आपणही जगलो नसतो. इथं हवा आहे, पण मला सांगा, रस्त्याने जाताना एखादी गाडी रस्त्यावर जर पंक्चर झाली, कदाचित झाली पंक्चर, या ठिकाणी हवा आहे ना, मग आपल्याला इथं हवा भरता येईल का? हवा तर आहे, नाही असं नाही, पण गाडीच्या टायरमध्ये, पंक्चर झालेल्या टायरमध्ये आपल्याला हवा भरता येईल का हो इथं? मग त्याच्याकरता आपल्याला कुठं जावं लागतं? पंक्चरच्या दुकानामध्ये जावं लागतं. काय भरण्याकरता? हवा भरण्याकरता. मग हवा इथं नाही का? हवा इथंही आहे, पण इथं सामान्य रूपानं हवा आहे. आणि जर तुम्ही कुठं गेलात, टायर पंक्चर ज्या काढणारी जी लोक आहेत त्यांच्या दुकानात गेला, तर तिथं विशेष रूपानं हवा असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी हवा तिथंच भरून मिळते. त्या पद्धतीनं सामान्य रूपानं भगवान परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला हे जरी असलं, पण विशेष रूपानं मात्र तो काही ठिकाणीच राहतो. म्हटले महाराज काही ठिकाणी राहतो, मग जरा त्यांचा पत्ता सांगा ना. मग महाराजांनी त्याचा पत्ता सांगितला महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, दया क्षमा शांती. तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, पावे धावोनिया घरा घरा, पावे धावोनिया घरा. दया क्षमा वसती, तेथे देवा शिवसती, पावे धावोनिया पावे धावोनिया घरा. हो दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती, तेथे देवाची वसती. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी त्याचा विशेष रूपानं त्याचा पत्ता सांगितला. परमात्मा विशेष रूपानं कुठं राहतो? दया, क्षमा, शांती हे गुण ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी भगवान परमात्मा राहतो. महाराज दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती, या तीन गुण ज्या ठिकाणी राहतात, आणि तिन्ही गुण महाराज एकतर संत महात्म्याच्याच आश्रयाने राहतात, एकतर भगवान परमात्म्याचे हे गुण आहेत, किंवा संत महात्म्याच्या ठिकाणी असणारे हे गुण आहे. म्हणून भगवान परमात्मा त्या संत महात्म्यांच्या जवळ राहतो. दया म्हणजे नेमकं काय याचाही विचार होणं गरजेचं आहे की नाही? दया हा गुण आहे की नाही? दया म्हणजे नेमकं काय, तर देवल स्मृतीमध्ये देवलांनी दयेची व्याख्या फार गोड केली महाराज. ते म्हणतात परेवा, बंधुवर्गेवा, मित्रे, द्वेष्टे, आरिवा, तथा आपत्ते रक्षितव्यम दयैषा परिकीर्तिता. हे देवल स्मृतीमध्ये देवलांनी व्याख्या करत असताना मित्रे, आपला एखादा मित्र असू द्या. परेवा, परेवा म्हणजे काय, परका असू द्या. बंधुवर्गेवा, आपला जवळ बंधू असो किंवा आपल्या जवळचा असू द्या. मित्रे, आपला मित्र असू द्या. द्वेष्टे, आपला द्वेष करणारा असू द्या. आरिवा, आरी म्हणजे आपला शत्रू असू द्या. तथा आपत्य रक्षितव्यम दयेषा परिकीर्तितः. एखादा संकटात पडला, संकटात आहे, आणि तो हळहळणारा तो व्यक्ती तो पाहून
याला आपण संकटातून काढलं पाहिजे. त्याच्याकरता धावून जाणारी जी वृत्ती आहे त्या वृत्तीला दया म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 तो परेवा तो परकाय म्हणून धावून जायचं नाही, असं चालत नाही. आपला बंधू आहे म्हणून गेलं पाहिजे असा भाव नसू नये. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी, तेची दासा आणि दासी. दया करणे ते पुत्रासी तेचे दासाने दासी, तेचे दासाने दासी, तेचे दासाने दासी. म्हणून संत महात्म्यांच्या ठिकाणी भेद नाही. दया पुत्राच्या ठिकाणी जशी आहे तशी दास आणि दासींच्या ठिकाणी आहे की नाही. म्हणून यांच्या दयेमध्ये भेद नाही महाराज. आपला मित्र असावा, आपला तो बंधू असावा, तर त्याला दुःखातून आम्ही काढू, ही आमची भूमिका आहे. मात्र तो आमचा जवळचा असू द्या नाहीतर तो शत्रू असू द्या, पण तो दुःखात आहे, त्याला त्या दुःखातून त्या संकटातून त्याला बाहेर काढलं पाहिजे. आणि त्याच्याकरता धावून जाणारी जी वृत्ती आहे त्याला मी दया म्हणतो. असे देवल स्मृतीमध्ये देवल म्हणतात. विठ्ठल आणि ज्ञानोबरायांचा जर विचार केला महाराज तर ज्ञानोबरायांनी अक्षरशः जीव ओतला, आपला प्राण ओतला आहे की नाही दयेमध्ये. दयेचं वर्णन करत असताना ज्ञानोबरायांनी आपला जीव ओतला. ज्ञानोबराय म्हणतात की दया ती कशी आहे, ती काय, मी ती तुम्हाला सांगतो. आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी, निवविता न कडसी साने थोर. आता दया ते ऐसी, ज्ञानोबराय म्हणतात ती दया ती तुम्हाला मी सांगतो कशी दया. पूर्ण चंद्रिका जैसी. पूर्ण चंद्रिका म्हणजे काय तर पूर्ण चंद्र निघत असतो, त्याला पूर्ण चंद्रिका म्हणजे पूर्ण चंद्र, त्याला मी दया म्हणतो म्हटली आहे की नाही. पूर्ण चंद्र कधी निघतो? अमावस्याच्या दिवशी आहे की नाही. काही खालून मान हलते काही, बरोबर, पौर्णिमेच्या दिवशी आहे की नाही. पूर्ण चंद्र निघतो पौर्णिमेला, आणि पौर्णिमेला जो पूर्ण चंद्र निघतो त्याला काय म्हणतात? त्याला पूर्ण चंद्रिका म्हणतात, पूर्ण चंद्र म्हणतात, किंवा त्या दिवशीच तो पूर्ण निघतो. ज्ञानोबराय म्हणतात आता दया ती पूर्ण चंद्रिका जैसी आहे की नाही. तो पूर्णचंद्र काय करतो? साम्यता दाखवली दोघांमध्ये. एखादा मनुष्य तप्त झाला असेल, त्याला त्रास असेल शारीरिक थोडासा, त्याचं शरीर तप्त झालं असेल तर त्यानं मध्यरात्री 12 वाजता बरोबर त्या चंद्राच्या त्या छायेखाली यावं. त्याला शीतल करण्याचं सामर्थ्य आहे, एकदम शीतल करून टाकतो तो चंद्र त्याला. बरं त्याच्यामध्ये तो काय करीत नाही, लहानपणा हा लहान आहे याला कमी शीतलता देऊ, याला कमी गारवा देऊ, आणि हा मोठा याला जास्त देऊ, असा भेद त्याच्या ठिकाणी नसतो. म्हणजे ते पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न कडसी साने थोर. साना आणि थोर तो भेद करत नाही. लहान्याला आणि मोठ्याला समान शीतलता जसा तो चंद्र देतो तैसे ज्ञानोबराय म्हणतात, तैसे दुःखितांचे शिनने हिरता सकनवपणे उत्तम आधमने विवंचुगा. तैसे म्हणजे त्या चंद्रासारखे. एखादा माणूस दुःखानं व्याप्त असेल तर तैसे दुःखितांचे शिनने, त्याचं ते शिन्न आहे त्या दुःखित माणसाचं, हिरावून घेत असताना कसं? सकनवपणे, अत्यंत कृपाळूपणानं ते हिरावून घेत असताना काय करत नाही, उत्तम आधमनेने विवंचुगा. हा उत्तम आहे म्हणून याचं दुःख काय करू, नष्ट करू, आणि हा मूर्ख माणूस आहे म्हणून याचं मात्र कल्याण करायचं नाही, असा भेद संत महात्मा पाहत नाही. शीतलता देत असताना तो पूर्णचंद्र जसा लहान आणि मोठा हा भेद पाहत नाही, त्या पद्धतीनं दया करत असताना हा दयावान महात्मा हा उत्तम आहे आणि हा नीच आहे असा भेद पाहत नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांनी याच्याकरता इतक्या ओव्या खर्च केल्या का याच्यावरच कीर्तन होईल आहे की नाही, याच्यावर कीर्तन होईल. पण आपल्याला पूर्ण अभंगाला न्याय द्यायचा आहे. पुढे वर्णन करत असताना एक उदाहरण पाण्याचं दिलं त्या महात्म्याकरता. कसं आहे म्हटले, तो दयावान महात्मा कसा असतो, त्या पाण्याचं उदाहरण दिलं. का निम्न भरल्या उणे आहे की नाही, का निम्न भरल्या उणे पाणी ढळोचे नेने. ज्ञानोबराय म्हणतात का निम्न भरल्या उणे, उणे म्हणजे खड्डा, पाणी असतं, पाणी खालरा धावे पाणी, पाऊस पडला तर पाणी कुठं जातो?
जिकडे खोलगट भाग आहे तिकडे पाणी वाहत असतं. आणि लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही आहोत, एखाद्या मार्गाने आपण चाललो आणि मार्गाने चाललो तिथं काहीतरी ब्रिजचं काम चालू आहे, मोठा खड्डा घेतलेला आहे, तुम्ही आम्ही त्या गड्ड्यात उतरतो मग वर चढतो का? त्या गड्ड्याला कलवून जिकडनं रस्ता केलेला आहे त्या बाजूने आम्ही जातो. पण ज्ञानोबरांनी तर उत्तम उदाहरण दिलं का निम्न भरले आऊने. पाणी जेव्हा खालरा धावे पाणी जात असताना एखाद्या गड्डा समोर आला तर त्या गड्ड्यामध्ये पाणी उतरतं आणि उतरल्याच्या नंतर काय करतं तर त्या गड्ड्याला पूर्ण भरल्याशिवाय ते पाणी पुढे जात नाही. ज्ञानोबरांनी भाव सांगितला. ज्ञानोबरांच्या भावाच्या बाबतीत महाराज विचारच करायचा आहे. ते म्हणतात पाणी असं म्हणत नाही, आता मी याला भरायला लागलेलो आहे, अर्ध भरलं, मागच्या पाण्यानं हे भरत राहील, मी आता पुढे जातो असं म्हणत नाही. का निम्न भरली येऊ नये, पाणी ढळोची नेणे, श्रांतात तोषोने जाणे सामोरे पा. त्या पद्धतीनं पाणी पूर्ण गड्ड भरल्याशिवाय पूर्ण पुढे जात नाही. त्या पद्धतीनं हा दयावान महात्मा, एखादा कष्टी, एखादा दुःखित मनुष्य जर याला भेटला तर याचा पूर्ण ते दुःख हरण केल्याशिवाय तो महात्मा पुढे जातच नाही. म्हटले विठ्ठल विठ्ठल. उदाहरण आहे विश्व माऊली ज्ञानोबा आहे. जेव्हा शुद्धीपत्रा करता पैठणला गेले आणि वापस येत असताना नेवाशाला काही काल थांबले होते. ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला गेला तो काळ होता. ज्ञानोबा त्या ठिकाणी राहायचे काही दिवस राहिलेत. एक दिवस अर्धोन मिलित डोळे करून उन्हाला बसलेले होते आणि त्या गावातले असणारे एक कुलकर्णी ब्राह्मण आणि अकाली त्यांचा मृत्यू झालेला आहे, ज्यांचं नाव सच्चिदानंद बाबा आहे. लवकर मृत्यू झाला आणि मग मात्र त्या कालामध्ये मृत्यू झाल्याबरोबर त्यांची अंतयात्रा निघणार. त्या कालामध्ये त्यांच्या धर्मपत्नीनं निर्णय घेतला, माझे पती गेले म्हणजे माझं सर्वस्व गेलं आणि माझ्या पतीबरोबर मलाही जायचंय. म्हणून जेव्हा ती माऊली निघाली जाण्याच्या करता हिरवा चुडा हातामध्ये परिधान केला, मळवट भरला आणि सतीचं असणारं जे लेणं आहे म्हणजे जे परिधान करणं आहे ते सगळं परिधान केलं आणि आपल्या पतीबरोबर त्याच असणाऱ्या त्यांचा जिथं अंत्यसंस्कार होणार आहे त्याच अग्नीमध्ये आपण प्रवेश करून आपणही आपलं जीवन संपवावं हा उद्देश त्या माऊलीचा होता. आणि जेव्हा निघाल्या पूर्व भाग्याचा उदय जाता जाता सहज नजर गेली आणि तिथं त्या ठिकाणी माऊली बसलेले होते. माऊलीकडे नजर गेली. आमचे श्री गुरु विठ्ठल बाबा आम्ही आळंदीमध्ये पाठाला असताना म्हणायचे, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर आनंद वाटला ना समजावं बुवा हा महात्मा आहे. आणि जेव्हा पाहिलं लक्षात आलं आपले पती गेले, डोंगर दुःखाचा कोसळला आपल्यावर. काही हरकत नाही, पण माझ्या पतीबरोबर मलाही जायचंय, चिमूटभर राख ह्या देहाची होणारच आहे. काही जरी झालं तरी चालल, पण हरकत नाही. पण या कुणीतरी मोठा योगभ्रष्ट महात्मा दिसतो, या महात्म्याचं मात्र दर्शन करू आणि पूर्ण काय होऊ पुण्य अर्जन करून आपण मात्र आपल्या पतीबरोबर त्या शरणामध्ये आपला देह संपू या भावनेनं गेली. भावनेनं गेल्याबरोबर साष्टांग प्रणिपात केला महाराज माऊलींना. बांगड्याचा खळखळ आवाज झाला. अर्धोन मिलित डोळे असताना महाराज कंजूसपणा नव्हता आशीर्वाद देण्यामध्ये. हम दो हमारे दो, हम दो हमारा एक असं नाही, अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. आणि दिल्याबरोबर जेव्हा ज्ञानोबा डोळे उघडून बघायला लावले तेव्हा ती माऊली हसली, पण हसण्यामध्ये उपहास होता. आणि हसल्याबरोबर माऊलींना विचारलं त्या बाईला, बाई तू हसलीस पण जरा उपहासानं हसली, माझ्या वचनाबद्दल तुला काही शंका आहे का? तेव्हा तिनं सांगितलं, महाराज अहो महात्म्यांच्या वचनाबद्दल जो शंका घेतो तो चांडाळ आहे. म्हटले चांडाळ, तुमच्या वचनाबद्दल शंका नाही, पण एक शंका दुसरी आली मला. म्हटले कोणती? तुम्ही दिलेला हा जो आशीर्वाद आहे तो ह्या जन्माकरता का पुढच्या जन्माकरता? त्यांनी तेव्हा माऊलीने सांगितलं, बाई तुझ्या या देहानं तुम्हाला नमस्कार केला म्हणून हा आशीर्वाद सुद्धा याच देहाला आहे. तेव्हा तिनं सांगितलं, महाराज शक्य नाही. काय आशीर्वाद दिला? अष्टपुत्रन सौभाग्यवती भव. अहो मला सौभाग्य गेलं, हे प्रेत दिसतंय ह्या माझ्या पतीचं आहे. माझे पती गेले आणि गेल्यावर माझं सर्वस्व गेलं, म्हणून मी जगून काय करू म्हणून माझ्या पतीबरोबर मी माझा हा देह सुद्धा समर्पित करण्याकरता मी चालले. आणि तेव्हा मात्र ज्ञानोबराय महाराज माझ्या सत्यवादाची तप वाचे केले बहुत कल्प तया फळाचे प्रदीप पातले प्रभू, असं ज्ञानोबरायांनीच वर्णन केलं ना. माझी वाचा ही खोटी होऊ शकत नाही. चला तिथं गेल्यावर खाली वगैरे उतरवलं, म्हणले यांचं नाव काय? म्हणले सच्चिदानंद यांचं नाव आहे. अहो सत आहात,
असे असत झाले कसं काय? चिद आहात, प्रकाशच स्वरूप आहात असे अप्रकाशच स्वरूप झाले कसं काय? आणि आनंद स्वरूप आहात, सगळ्यांना दुःख सागरात ढकलून चाललात पुढं. सच्चिदानंद बाबा जागे व्हा असं म्हटल्याबरोबर झोपेतून एखाद्याला आवाज दिल्यावर तो जसा उठून बसतो तसे सच्चिदानंद बाबा जागे झाले आणि उठून बसले. आणि त्यानंतर मग ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी जरी सांगितली पण सच्चिदानंद बाबांनी मात्र ती लिहिली. मला मुद्दा सांगायचा आहे, तो दयावान असणारा महात्मा, त्याला जर एखादा दुःखित मनुष्य भेटला तर त्याचं पूर्ण दुःख हरण केल्याशिवाय, त्याच्यावर दया केल्याशिवाय तो महात्मा पुढे जात नाही. कुंडली भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दयेच्या बाबतीमध्ये अनेक ओव्या ज्ञानोबरायांनी वापरल्या, पण आता आपल्याला एवढा वेळ नाही. का पाऊल शीतलताला आहे की ते डोळ्याची लागी होय, तैसा पर सुखे जाय सुखावत जो. आहे की नाही? ज्ञानोबरायांनी फार आयुर्वेदाचा फार मोठा सल्ला दिला ह्या शुभोव्यांना. किंवा पुढे आणखी ज्ञानोबराय म्हणतात का पाऊल शीतलताला आहे ते डोळ्याची लागी होय, तैसा पर सुखे जाय सुखावत जो. किंवा पायी काटा निहटे तै व्यथा जीवी उमटे, तैसा कोळे संकटे पुढील चिनी. त्या दयावान महात्म्याचं वर्णन केलं आणि शेवटी सांगितलं महाराज हा दयावान महात्मा या ठिकाणी जगात निर्माण केला का, तर जसं तृषित झालेली व्यक्ती जी आहे, ज्याला पाण्याची गरज आहे, त्याच्याकरता जगामध्ये जे भगवंतानी जसं पाणी निर्माण केलं तसा हा दयावान महात्मा फक्त जगामध्ये निर्माण केला भगवंतानी, किंवा तो आला तो जगाचं दुःख हरण करण्याकरताच आला. मला मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की परेवा बंधुवर्गेवा परका असो, कोणी शत्रू असो मित्र असो, पण तो दुःखात आला ना की तो शत्रू आहे म्हणून बाजूला जाऊ द्यावा. माणसं इतके दयाहीन झाले महाराज, रस्त्याने जर आपण चाललो हायवेनं, ऍक्सिडेंट जर झाला तर माणसं तडफडताना पाहतात, पण त्याचे फोटो काढतात, पण ॲम्ब्युलन्स बोलवून त्याला गाडीमध्ये टाकून त्याला हॉस्पिटलपर्यंत नेत नाहीत महाराज माणसं. आहे की नाही? त्याचे फोटो काढतात माणसं तिथे. एवढे दयाहीन माणसं झाले. आहे की नाही? आणि तिथंच त्याच जागेवर जर आपला भाऊ आहे, आपला मुलगा आहे, आपल्या घरातला एखादा व्यक्ती आहे, तर आपण तिथं फोटो सेशन करू का? फोटो काढू का आपण तिथं? नाही काढणार महाराज. मला मुद्दा सांगायचा आहे, तशा महात्म्यांची वृत्ती आहे. तो परका असो, आपला मित्र असो, आपला शत्रू असो, कोणीही जरी दुःखात सापडला किंवा दुःखात असला तर त्याला त्या दुःखातून त्या संकटातून काढण्याच्या करता धावून जाणारी जी वृत्ती आहे त्याला आम्ही दया म्हणतो. ही देवलांनी केलेली व्याख्या. विठ्ठल दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती याच्याकरता बोलतोय. दुसरा एक क्षमा म्हणजे नेमकं काय, तर क्षमेची व्याख्या करत असताना नीतिशास्त्रकारांनी फार सुंदर व्याख्या केली. सत्यपी सामर्थ्ये अपकार सहनम सा क्षमा परिकीर्तिता. आहे की नाही? त्यांनी सांगितलं की म्हटले एखाद्या माणसानं आपला किती मोठा अपराध केला, किती मोठा अपराध करू द्या, आपल्यामध्ये प्रतिकाराचं काय आहे, सामर्थ्य आहे, आपण त्याचा प्रतिकार करू शकतो, पण तरी सुद्धा एक शब्द चकाराई न बोलणं, सोडून देणं, त्यालाच क्षमा म्हणायचं. त्या ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज फार सुंदर बोलायचे. ते म्हणायचे रस्त्यानं एखादा मनुष्य चालला आणि चालता चालता नुसतं डोळे वटारून जरी त्याने आपल्याकडे पाहिलं तर त्याचे डोळे काढून त्याच्या हातात देण्याची माणसाची काही शक्ती असावी, एवढं सामर्थ्य आहे जवळ, पण तरी सुद्धा त्याला सोडून देणं, त्याचा प्रतिकार न करणं, त्याला एक शब्द न बोलणं, हेच खरं काय, हीच खरी क्षमा आहे. नाही तर एखादा फार मोठा बलवान माणूस आहे आणि त्याने येऊन आपल्या थोबाडीत मारल्याच्या नंतर हा म्हणतो जाऊ द्यायला क्षमा करू. अरे तो याच्यापेक्षा बलवान आहे, त्याला क्षमा नाही, त्याला भीती म्हणतात. पण एखाद्यानं येऊन आपल्या थोबाडीत मारली, ज्या हाताने मारली तो हात तोडून त्याच्या दुसऱ्या हातात देण्याचं सामर्थ्य आहे, पण तरी सुद्धा त्याला सोडून देणं, याला म्हणायचे क्षमा. क्षमा शस्त्र दया नराची हाती, दुष्टतया प्रती काय करी
दुष्टतया प्रती क्षमा शस्त्र जया जयाची हाती दुष्टतया प्रती काय करी दुष्टतया दुष्टतया प्रती काय करी दया क्षमा शांती हे शस्त्र ज्याच्या हातात आहे त्याला दुष्ट काही करू शकत नाही. क्षमा शब्दाचा अर्थ अनेक त्याच्यामध्ये बृहस्पतींनी फार क्षमेची सुंदर व्याख्या केली. ते म्हणतात बाह्य दुःख एखाद्याला प्राप्त झालं, आध्यात्मिक दुःख याला एखाद्याला प्राप्त झालं, आधी भौतिक एखाद्याला दुःख जर प्राप्त झालं तर त्याच्यामध्ये जो महात्मा आदळ आपट करत नाही सा क्षमा परिकीर्तित आम्ही त्याला क्षमा म्हणतो. एखाद्याला बाह्य दुःख प्राप्त झालं, बाह्य दुःख म्हणजे काय आहे? त्या नारायण महाराजांची एक फार सुंदर कथा आहे. ते महाराज एक ब्रह्मभूत नारायण महाराज फार मोठे महात्मे होऊन गेले. त्या देगलूर परंपरेमध्ये नारायण महाराज फार मोठे एक महात्मे होऊन गेले. असं म्हणतात ते जहागीरदार होते आणि एक दिवस मध्यरात्री त्यांच्याकडे डाका पडला आणि किती 6 मन सोनं होतं, 6 मन सगळंच सगळं सोनं चोरून नेलं चोरांनी. आणि यांचा नित्यनेम होता, हे तसे परंपरेनं पंढरीचे वारकरी, आणि यांचा नियम होता सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर यांनी काय करावं, यांनी ज्ञानेश्वरी वाचावी, भगवंताचं पूजन वगैरे करावं, ज्ञानेश्वरी वाचावी. आणि ज्ञानेश्वरीचं वाचन झालं तोपर्यंत घरात किती आक्रोश असला तरी कोणाला काहीच बोलायचं नाही, चकार बोलायचा नाही. आणि जेव्हा घरात सगळी मंडळी उठले, यांचं स्नान लवकर आटपलं, 4ला उठलेले आहेत नारायण महाराज आणि पूजेला बसलेले आहेत, ज्ञानेश्वरीचं यांचं वाचन सुरू झालं. घरातली सगळी मंडळी हळहळ करायला लागली. सगळं आतापर्यंतची जी जेवढी कमाई होती तेवढी गेली. सगळ्यांचे चेहरे उतरले आणि नारायण महाराजांच्या आजूबाजूला सगळी येऊन बसली. त्यांचं ज्ञानेश्वरी वाचन जेव्हा पूर्ण झालं आणि घरातली सगळी मंडळी आज जमा झाली, काय झालं म्हणून ग्रंथ एका बाजूला ठेवला आणि विचारलं काय झालं. त्यांनी सांगितलं महाराज काय सांगावं, काही रडायला लागले, काही छाती बडवायला लागले, आपलं सगळं गेलं महाराज, आपलं सगळं 6 मन सोनं चोरांनी चोरी करून नेलं. मग तेवढ्यात त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, एक काम करा. काय करा म्हटले, समोरचा जो हलवाई ना त्याच्याकडून असतील तेवढे पेढे मागवा, म्हणजे असतील तेवढे पेढे मागवा. पेढे मागवल्याच्या नंतर पेढे ठेवलेले आहेत. जो जो भक्त दररोज तिथं मठामध्ये दर्शना करता यायचा त्यांना दररोज एक पेढा द्यायचे नारायण महाराज. त्या दिवशी मात्र 2-2 द्यायला लागले. बाकीच्यांनी विचारलं महाराज दररोज दर्शनाला येत होतो तर एक पेढा देत होते तुम्ही दररोज, पण आज 2 देताय, याचं कारण? त्याचं कारण त्यांनी दिलं. म्हटले काल रात्री चोरांनी काय केलं, आमच्या घरातलं सगळं द्रव्य आणि सोनं सगळं चोरी केलं. म्हटले त्याचं कारण माझं मोहाचं मूळच देवानं नाहीशे केलं, आहे की नाही? ज्याच्यामुळं मला गुंतून पडावं लागत होतं, तिथं थांबावं लागत होतं, माझं मोहाचं मूळ देवानं नाहीशे केलं. त्याच्यामुळे एक पेढा आणि दुसरा पेढा एकाच वेळेस. म्हटले त्या चोरांना एवढं द्रव्य इथं मिळालं, त्यांना किती आनंद झाला असेल, त्यांच्या आनंदाकरता हा दुसरा पेढा. मला मुद्दा सांगायचा आहे, बाह्य दुःख प्राप्त झालं तरी सुद्धा माणसं आदळ आपट करत नाही महाराज. बाह्येच आध्यात्मिकेचैव उत्पत्तिके, म्हणजे उत्पत्ताने प्राप्त होणारं दुःख जरी माणसाला प्राप्त झालं तर त्यांनी आदळ आपट न जो करत नाही ती खरी क्षमा आहे, अशी त्या बृहस्पतींनी फार गोड व्याख्या केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल एखाद्याला आध्यात्मिक दुःख प्राप्त झालं, आध्यात्मिक दुःख म्हणजे काय, शारीरिक एखादी व्याधी उत्पन्न झाली. लक्षात ठेवा, घरात एखाद्याला ताप येऊ द्यावं, साधी ताप आली तर माणसं घर डोक्यावर घेतात महाराज, घर डोक्यावर घेतात, आदळ आपट करतात, सगळं कोणावरही चिडतात माणसं. त्या अभ्यंकर शास्त्रींचा एक फार सुंदर दृष्टांत आहे. वासुदेव अभ्यंकर, ज्यांच्यापासून वेदांताची परंपरा आपल्या महाराष्ट्रात आली, त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य आहे धारुळकर शास्त्री, आणि धारुळकर शास्त्रीपासून हिमालयाच्या उंचीचे शिष्य तयार झालेत महाराज. धुंडा महाराज देगलूरकर, परभणीकर वगैरे ही मोठमोठी माणसं तयार झाली संप्रदायामध्ये, आहे की नाही? त्या वासुदेव अभ्यंकरांचा एक फार सुंदर दृष्टांत आहे. एकदा आजारी पडले, पुण्यामध्ये ते ऍडमिट होते, आणि सगळीची सगळी मंडळी मोठमोठी जी परभणीकर गुरुजी असतील, रंगनाथ महाराज परभणीकर, धुंडा महाराज, एकनाथ महाराज, ही सगळीची सगळी मंडळी कार्तिकी वारी करून जेव्हा आळंदीला वारीला यायला लागले, पण यांना वाटलं आपल्या गुरूंचे गुरु जे वासुदेव अभ्यंकर शास्त्री हे ऍडमिट आहे एका दवाखान्यामध्ये, त्यांना भेटायला गेलं पाहिजे. सगळे त्यांना भेटायला गेलेले आहेत.
आणि जर्जर अवस्थेत मरणासन्न अवस्थेमध्ये ते वासुदेव शास्त्री पडलेले आहेत. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी ही सगळी मंडळी गेली आणि ब्रह्मीभूत असे असणारे रंगनाथ महाराज परभणीकरांनी त्यांना प्रश्न विचारला, महाराज प्रकृतीमध्ये काय विकृती आहे हो? तुमच्या प्रकृतीत काय विकृती आहे? काय पहा, त्यांच्या किती बोधावर आरूढ असतात हे महात्मे. मरणासन्न अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा आहे, पण किती सिद्धांत यांच्या अंतःकरणात रुजलेले आहेत. त्यांनी सांगितलं, हो महाराज तुम्ही प्रकृतीच मानत नाही तर विकृती काय विचारता? आद्य गुरु शंकराचार्य यांच्या मताला अनुसरून चालणारी तुम्ही माणसं प्रकृतीच तुम्ही मानत नाही तर विकृती काय विचारता? काही कालात त्यांचं देहावसान झालं, म्हणजे मरणासन्न अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा, पण त्यांना विचारलं तुमच्या प्रकृतीत काय विकृती आहे, तरी सुद्धा त्यांचा सिद्धांत त्यांच्या अंतःकरणातला गेला नाही. एखाद्यानं आदळापट केली असती महाराज, आदळापट केली असती, पण आध्यात्मिक दुःख प्राप्त झालं तरी सुद्धा आदळापट करत नाही. त्यालाच आम्ही क्षमा म्हणतो. बृहस्पती म्हणतात विठ्ठल विठ्ठल. एखादं उत्पातानं आलेलं एखादं संकट आहे, एखादं उत्पातानं एखादं संकट आलं तरी सुद्धा तो महात्मा आदळापट करत नाही. ते महिपती महाराज होऊन गेले. ते एक महिपती महाराज, त्या महिपती महाराजांचं चरित्र आहे. त्या देगलूरच्या जवळ एक फार सुंदर असं एक ठिकाण आहे, ते गुंडा महाराजांची तपोभूमी. त्या ठिकाणी पूर्वीचा काळ होता, फार मोठं अरण्य, एक शिवालय त्या ठिकाणी होतं आणि ते साधने करता तिथं हे महात्मे जायचे. एक 7-8-10 दिवस जाऊन त्या ठिकाणी भगवत साधना वगैरे करायचे, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथ्याचं भजन, प्रवचन, कीर्तन वगैरे करायचे आणि आपली मोजकी मंडळी घेऊन ते महाराज महिपती महाराज बरोबर जायचे. आणि 1 वर्ष असे गेलेले असताना त्यांचा नियम होता, त्यांनी सकाळी सकाळी पारायण झालं की भजन करावं. भजन झाल्याच्या नंतर 10-5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या त्यांनी सांगाव्या महिपती महाराजांनी, आणि मग मात्र सगळ्यांना त्यांनी भोजनाला सुट्टी द्यावी, असा त्यांचा काळ. आणि एक दिवस असा घडला म्हणतात, असं घडलं की त्यांची असणारी धर्मपत्नी झोपडीला कशी आग लागली कळालं नाही, आणि तेवढ्यामध्ये झोपडीही जळाली. आणि झोपडी जळाल्याच्या नंतर मग ती माऊली सुद्धा जळून चिखलाचा गोळा होऊन त्या ठिकाणी पडलेली आहे, मांसाचा गोळा होऊन पडलेली. यांचं सगळं भजन वगैरे आटपलं, ज्ञानेश्वरीच्या 10-5 ओव्या त्यांनी सांगितल्या आणि सहज बाहेर नजर गेली तर धूर निघत होता, झोपडी जळून खाक झालेली आहे. एका शिष्याला पाठवलं, अरे बघ काय झालं नेमकं. बघितलं, तो शिष्य जवळ आला तर आपल्या स्त्री गुरूंची असणारी धर्मपत्नी चिखलाचा मांसाचा गोळा होऊन पडलेली आहे. हे सगळं बोलवलं, जवळ जाऊन ती माऊली म्हणत होती की महाराजांना बोलवा, महाराजांना बोलवा. तेवढ्यात तो असणारा महाराजांचा शिष्य त्यांच्याजवळ असणारं वस्त्र त्या माऊलीच्या अंगावर टाकलं आणि टाकल्याच्या नंतर महाराजांना बोलवलं. महाराज बाहेर आले, अवस्था पाहिली महिपती महाराजांनी आणि तिला विचारलं, अगं एवढी जळालीस, निदान आवाज तर द्यायचा, कमीत कमी एखादा आवाज तर द्यायचा. त्या माऊलींचे शब्द आहे महाराज, ती म्हणती, महाराज भजनात विक्षेप नको. भजनात विक्षेप नको म्हणले, याच्यापेक्षा मरण परवडलं. भजनी विक्षेपतेची पै मरण आहे की नाही. भजनात विक्षेप नको म्हणून मी बाहेर आले नाही महाराज. एखादीनं किती जळापट केली असती महाराज, एखादी म्हटली असती जळो तुमचं भजन आहे की नाही, जळो तुमचं भजन एखादी म्हटली असती, इथं मी जळून मांसाचा गोळा झाले, माझी ही अवस्था झाली आहे की नाही. पण लक्षात ठेवा, एखाद्याला बाह्य दुःख प्राप्त हो, एखाद्याला आध्यात्मिक दुःख एखाद्याला प्राप्त हो, एखाद्याला आधी भौतिक दुःख प्राप्त हो, तरी सुद्धा जो आदळ आपट करत नाही तिलाच आम्ही खरी क्षमा म्हणतो. हे बृहस्पतींचं वाक्य आहे. विठ्ठल क्षमे करता आणखी त्या नीतिशास्त्रकारांनी एक श्लोक फार सुंदर सांगितला. ते म्हणतात, विग्रह, अतिक्रम, क्षेप, हिंसा, बंध, वधात्मनाम, अन्यमन्य समुत्थाने, दोषाना मर्शनम, साक्षमा परिकीर्तिता. म्हटले अनेक क्रोध उत्पन्न होण्यासारखे अपराध अनेक लोकांनी आमचे केले, तरी सुद्धा क्रोध उत्पन्न होऊन आपल्या ठिकाणी होतच नाही किंवा होऊ न देणं हीच खरी क्षमा आहे. विगर शब्दाचा अर्थ काय हो? निंदा. कुणी आमची निंदा केली, तुमची आमची निंदा केली तर, आणि माणसाने जर ऐकलं तर महाराज हातात दांडा घेऊन येतात महाराज माणसं. आपल्याला वाईट वाटतंय की नाही? कोणी आमची निंदा केली तर आम्हाला वाईट वाटतं महाराज. पण संत महात्म्यांच्या बाबतीत जर विचार केला
तर किती निंदा केली संत महात्म्याची. या संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या बाबतीत विचार करा, किती त्रास दिला लोकांनी यांना, आहे की नाही. पण विग्रह कोणी कितीही आमची निंदा करो, दोषामध्ये येतं बरं हे सगळं. आणि लोकांनी आपले किती असे दोष केले तरी सुद्धा त्याला प्रतिकार करायचाच नाही, हीच खरी क्षमा आहे. याच्याकरता मी बोलतोय, आहे की नाही. विगर म्हणजे काय? विगर म्हणजे तर निंदा. एक महात्मा उत्तर भारतातली कथा आहे, असेच निघालेले होते, त्यांचे शिष्यमंडळ त्यांच्या बरोबर होतं. बरोबर हो असताना एक गावातला माणूस, सगळ्याच गावात सगळे चांगले असतात असं नाही, वाईटही माणसं असतात महाराज, प्रकृती तितक्या विकृती असतात. एक माणूस वाईट इतका बोलायला लागला, बघा खाऊन खाऊन कसे लाल बुंद झालेत, म्हटले यांची ढेरी पहा, आहे की नाही. आज कोणाचं घर बुडवायला चालले देव जाणे, म्हटले कोणाचं घर बुडवायला चालले, नाना प्रकारचं बोलायला लागला. त्याच्यात एक शिष्य फार महाराज रागीट होता. महाराजांनी फक्त आम्हाला आज्ञा द्यावी, याचा किमा इथंच करू म्हटले आम्ही. पण महाराज मात्र एक शब्दही बोलले नाही, खूप शिव्या दिल्या त्यांनी. आणि मग मात्र वाईट वाईट बोलल्यानंतर लक्षात ठेवा, पुढे असं म्हणतात, रात्रीची वेळ होती, सगळ्यांची जेवण आटपून माणसं दुपारी वापस आली, रात्रीची वेळ, आणि सेवेकरता गेलेले काही शिष्य होते. तेव्हा एकाने त्याच्यातला प्रश्न केला, महाराज आपण दुपारी जेवायला गेलेलो असताना एका माणसाने आपली एवढी निंदा केली, एवढा त्रास आपल्याला दिला, पण तुम्ही एक चकार सुद्धा शब्द बोलले नाहीत, एक शब्द बोलले नाही महाराज, का? तर त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं, मी तर ऐकलंच नाही. म्हटलं असं कसं? अहो आम्ही सगळ्यांनी ऐकलं, सगळ्या गावानी ऐकलं, इतक्या जोर जोरात तो बोलत होता, तरी तुम्ही एक शब्द बोलले नाही. तेव्हा दोन पद्धतीनं उत्तर दिलं. पहिलं उत्तर त्यांनी दिलं, तो हिंदी आहे, ते महात्मे हिंदी होते, त्यांनी उत्तर दिलं, जिस खिडकी से वो हवा आती थी वो खिडकी बंद होके 12 साल हो गए. ज्या खिडकीनं ही निंदेची हवा कानातून येऊन हृदयापर्यंत जात होती, ती खिडकी म्हणजे ते बंद होऊन 12 वर्ष झाले. कोणी निंदा कोणी वंदा, मज हेही नाही मज तेही नाही. तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई, नाही कान तये ठाई, नाही कान तये ठाई. तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई, नाही कान तये ठाई, नाही कान तये ठाई. हरी मारी कोणी वंदी, निंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पाचोनी. हरी कोणी वंदी, निंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पाचोनी. मज हेही नाही मज तेही नाही, वेगळा दोही पासून. कोणी निंदा कोणी वंदा, मला त्याच्या काही नाही म्हटले, काही नाही. एक उत्तर. आणि दुसरं उत्तर त्या महात्म्याने असं दिलं होतं, म्हटले मला एक सांग, त्यांनी निंदा केली, त्यांनी माझ्या देहाची केली का माझ्या आत्म्याची केली? जर त्यांनी माझ्या या देहाची निंदा केली असेल तर या देहाची निंदा आम्ही करतो, आहे की नाही. देह हे विटाळाचं आळ आहे आम्हीच म्हणतो, रोगाचं भांडार आहे आम्हीच म्हणतो, आहे की नाही. या देहाच्या बाबतीत कोण म्हणतं चांगला आहे हा देह म्हणून? देहाच्या बाबतीत आम्हीच आमची निंदा करतो. आणि जर त्यानं माझ्या आत्म्याची निंदा केली असेल तर सर्वागठी राम देहादेही एक. त्यांनी जर माझी निंदा केली असेल तर त्याला त्याचीच निंदा घडली म्हणजे, आहे की नाही. म्हणून विग्रह, कोणी विगर शब्दाचा अर्थ आहे, कोणी निंदा जरी केली तरी संत महात्म्याने त्याचा प्रतिकार केला नाही, ही खरी क्षमा आहे. अतिक्रम, अतिक्रम शब्दाचा अर्थ काय होतो? अतिक्रम शब्दाचा अर्थ होतो मत्सर, मत्सर करणं, उपहास करणं, आहे की नाही. मत्सर केला की नाही ज्ञानोबरायांच्या लोकांनी? अहो आरूढपतितांची लोक म्हणून विश्वात्मक असणारे आमचे विश्वमाऊली ज्ञानोबराय जेव्हा समोरून यायचे, येत असताना लोकांनी त्यांना पाहिलं नुसतं तरी आम्ही अमंगल झालो म्हणून सचेल स्नान करायचे महाराज. इंद्रायणी दोन कपड्यासहित स्नान करायचे. अहो तीर्थे कुर्वंती तीर्थाने, तीर्थालाही पावन करणारे हे महात्मे, पण यांना पाहून लोक स्वतःला म्हणायचे आम्ही अमंगल झालो, आहे की नाही. म्हणून सचेल स्नान त्यांनी करावा. किती उपहास केला, त्यांना भिक्षा मिळू देऊ नये. कोणी दिली तर त्यांच्या हातातून काय घ्यावं, ती मधुकरीची फडकं उडून घ्यावं, त्याच्यात असणारं पीठ शिधा मातीमध्ये मिसळून द्यावा. त्यांना मांडे खायची इच्छा झाली म्हणून खापर मिळू देऊ नये, मिळालं तर ते फोडून टाकावं. ज्ञानोबरायांसारख्यांना किती त्रास दिला या लोकांनी. अतिक्रम शब्दाचा अर्थ आहे त्यांचा तिरस्कार, किती तिरस्कार केला.
पण तरी सुद्धा एक शब्द नाही महाराज, एक शब्द नाही. तुकाराम महाराजांचा किती तिरस्कार केला महाराज लोकांनी, किती तिरस्कार केला. मंबाजी बुवानी म्हशी गेल्या म्हणून मारलं, आहे की नाही. किती तिरस्कार केला. असं म्हणतात गंगाराम महाराज मावळांच्या धर्मपत्नी लोहगावला जेव्हा महाराज नेहमी जायचे भजना करता, तिने विचार केला जोपर्यंत महाराज येत नव्हते तोपर्यंत संसार चांगला चालू होता, पण ह्या यायला लागल्यामुळे आमचं गिऱ्हाईक बिघडलं, त्यांचं लक्षच नाहीत म्हटले आमच्या संसारामध्ये. तुकाराम महाराजांना राग, त्यांच्याविषयी राग ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर महाराज सांगितलं स्नाना करता नाश्त्या करता आमच्याकडे या. आणि स्नाना करता जेव्हा तुकाराम महाराज आले म्हणतात रात्रभर त्या बाईनं पापणी लवली नाही म्हणत, जाळ घालत राहिली त्या चुलीमध्ये. अत्यंत पाणी उकळलं. तुकाराम महाराज जेव्हा आले आणि महाराज जेव्हा स्नाना करता बसलेले, अशा अवस्थेमध्ये त्या बाईनं तसंच आणलेलं पाणी झरोख्यातून वरून महाराजांच्या अंगावर जेव्हा टाकलं, महाराज एक शब्द तिला नाही बोलले, पण भगवंताचा मात्र फार मोठा धावा केला. जव माझी काया लागला वनवा, जव माझी काया लागला वनवा, पावरे केशवा माय बापा धावरे केशवा माय बापा. जळ माझी काया लागला वनवा, जळ माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा धावरे केशवा माय बापा. जळे माझी काया लागला वनबा. भगवान परमात्म्याला महाराज काय आळवलं बघ तुकोबारायांनी. त्या ठिकाणी महाराज असं एक व्यंग करायचे म्हटले, आहे की नाही. कोणते शंकर महाराज कंदारकर एक व्यंग करायचे त्या ठिकाणी. ते बोलायचे, ते म्हटले केवढी मोठी म्हटली क्षमा होती संत महात्म्यांच्या ठिकाणी, तुकोबारायांच्या ठिकाणी, आहे की नाही. तुकाराम महाराजांच्या मनात जर आलं असतं ह्या बाईचा एवढा थोडा मी अपराध केला होता मोठा की तिने मला एवढी मोठी शिक्षा द्यावी, महाराजांच्या नुसतं मनात आलं असतं या बाईचं वाटोळं व्हावं, पेट्रोल आणावं लागलं नसतं, डिझेल आणावं लागलं नसतं, रॉकेल आणावं लागलं नसतं, त्या बाईवर टाकावं लागलं नसतं आणि काडी उडून त्या बाईच्या अंगावर टाकावी लागली नसती, ह्या बाईचं वाटोळं व्हावं नुसतं महाराजांच्या मनात आलं असतं तरी त्या बाई धडाधडा पेटली असती म्हणजे, आहे की नाही. पण मला मुद्दा सांगायचा आहे, तरी कोणी कितीही मोठा आपल्या संबंधानं अपराध केला तरी सुद्धा त्याचा प्रतिकार कधी संत महात्म्यांनी केला नाही आणि त्यालाच आम्ही क्षमा म्हणतो, हे नीतिशास्त्रकार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. अशी अनेक उदाहरणं सापडतील तुम्हाला, अनेक उदाहरणं, आहे की नाही. महाराज म्हटले कालच्या कीर्तनकारांनी एका शब्दावर कोणत्या तरी एका कीर्तनकाराने कीर्तन केलं, म्हटलं आपणही 1-2 शब्दावर करू, आहे की नाही. म्हणून आता काही जास्त चिंता करू नका, एक घेऊन बरोबर आपल्याला 10 मिनिटात आपल्याला या ठिकाणी थांबायचं, जास्त मी काही पुढे जाणार नाही, आहे की नाही. म्हणून मला सांगायचंय की विग्रह, अतिक्रम, क्षेप, हिंसा, बंध, वधात्मनाम, अन्य मन्य समुत्थाने, दोषानाम मर्शनम, साक्षमा परिकीर्तितः. हे सगळे दोष एखाद्यानं आपल्या संबंधानं केले तरी त्याचा प्रतिकार न करता, त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता असताना सुद्धा त्याचा प्रतिकार न करता त्याला सोडून देणं, याला आम्ही क्षमा म्हणतो. असे किती उदाहरणं आहे. क्षेप आहे, हिंसा आहे, हिंसा झाली की नाही. तुम्ही जर ऋषभदेवांचं चरित्र पाहिलं, ऋषभदेव सामान्य नाही. जेव्हा या भूतलावर आले एक क्षत्रिय अंमल होतं, श्रीमद भागवतामध्ये यांचं उदाहरण आलेलं आहे. त्यांचं या कोणाचं, त्या ऋषभदेवांचं चरित्र आहे. आणि जेव्हा या भूतलावर जन्माला आल्यानंतर एवढी सुजलाम सुफलाम ही पृथ्वी केली महाराज. इंद्राला सुद्धा काय व्हावं, मत्सर व्हावा, माझ्या स्वर्गापेक्षा सुद्धा यांनी पृथ्वी चांगली केली म्हणून आवर्षण केलं, पाडलं. त्या ठिकाणी काय होत नव्हतं, पाऊसच पडत नव्हता. पुन्हा दुष्काळ पडायला लागला. हे जेव्हा लक्षात आलं इंद्राने पाऊस अडवलाय, तर स्वसामर्थ्यानं, योग सामर्थ्यानं त्यांनी काय केलं तर पाऊस पाडून घेतला. इंद्राला कळालं फार मोठी शक्ती आहे, म्हणजे इंद्र शरण आला आणि स्वतःची जयंती नावाची मुलगी इंद्रानं ऋषभदेवांना दिली. तिच्यापासून 100 मुलं जन्माला आली, त्याच्यापैकी 81 कर्मनिष्ठ महात्मे जन्माला आले, 9 महाभागवत जन्माला आले. एवढा चांगला संसार पूर्ण झाला.
आणि पूर्ण झाल्याच्या नंतर मग मात्र त्यांनी काय केलं तर त्यांचा संसार पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांनी मात्र त्यांच्या सगळ्या मुलांना एकत्रित बोलवलं. आता आपलं आत्मकल्याण आपण केलं पाहिजे म्हणून सगळ्या मुलांना बोलवलं. मोठा मुलगा भरत आहे, ज्याच्या नावावरून ह्या देशाला भारत नाव पडलं, त्या भरताला राज्यगादीवर बसवलं. बाकीच्या मुलांना आज्ञेत राहा म्हणून सांगितलं आणि तो महात्मा भगवत प्राप्ती करता निघून गेला. आणि गेल्याच्या नंतर तो कसा गेला, तुम्ही आम्ही जर पिकनिकला गेलो, कुठं जर बाहेर फिरण्याकरता गेलो, एक बॅग नाही 4-4 बॅग नेतो महाराज आम्ही बरोबर. 4 दिवस राहायचं तर 4 बॅग. पण हा पृथ्वीचा मालक आहे, पृथ्वीचा मालक आहे की नाही, पृथ्वीचा मालक आहे. आणि कोण हा ऋषभदेव. आणि जेव्हा निघाला परमात्म्याच्या प्राप्ती करता तर बरोबर काय न्यावं, काहीच नाही. सर्व संघ परित्याग केला, बाकी सगळं सोडलं, घर दार मुलं बाळ सगळं सोडून निघाला. सगळ्या वस्त्राचाही त्याग केला महाराज, लंगोट सुद्धा संग्रही ठेवली नाही. आणि हा महात्मा भगवत प्राप्ती करता जेव्हा फिरायचा, विचरण करायचा, तेव्हा लोकांनी त्यांच्या संबंधानं काय काय दोष केले, काय काय अपराध केले त्याच्या संबंधानं श्रीमद भागवतामध्ये यादी आली. लोकांनी ताडण केलं आहे की नाही. तर्जन शब्दाचा अर्थ आहे भीती. लोकांनी त्यांना भीती दाखवली आहे की नाही. लोक म्हणायचे करेल तुला लाज वाटत नाही, महिलांच्या समूहामधून असा फिरतो, विवस्त्र फिरतो, नग्न फिरतो, पुरुषांच्या समूहामधून फिरतो, तुला लाज वाटत नाही, याला धरा रे, याला बांधा रे, याला मारा रे. अरे हा पृथ्वीचा मालक आहे. पण लोक त्याच्या संबंधानं काय काय चर्चा करायला लागले, त्याच्या संबंधात याला धरा, याला मारा बोलायला लागले. त्या गावातून जायला लागल्यानंतर लहान लहान मुलांनी दगड उचलावे, त्याला दगडाने मारावं. ताडण म्हणजे मारणं. लोक त्याला मारायला लागले. ते जर कधी बसले महाराज जेवायला, ब्रह्मध्यानाला बसलेले, जेवायला बसलेले, स्थेवन शब्दाचा अर्थ त्यांच्या ताटात लोकांनी थुंकावं, त्याच्या ताटामध्ये लोकांनी माती टाकावी, काय काय त्रास दिला नाही. अवमेहन, हे जर कधी ब्रह्मध्यानाला बसलेले आहेत, अशा वेळेस लोकांनी त्यांच्या अवमेहन शब्दाचा अर्थ लोकांनी त्यांच्या अंगावर जाऊन लघवी करावी, काय काय अपराध केले नाही. तेव्हा त्यांच्या मनात यायचं आता प्रतिकार नाही. जेव्हा मी राजा होतो तेव्हा इंद्राचा अपराध सहन केला नाही, त्याला शरण आणलं. पण मी आता राजा नाही, तर मी कोण आहे, परमहंस पदाला प्राप्त झालेलो आहे, मी महात्मा आहे. मग आता मला प्रतिकार करणं योग्य नाही, प्रतिकार करणं योग्य नाही. म्हणून घासा एवढा दगड आपल्या मुखामध्ये बसवला. एखाद्याने मला जास्त त्रास दिलास तर मुखातून त्याच्या विरोधात एखादा शब्द निघू नये म्हणून घासा एवढा दगड मुखामध्ये त्यांनी बसवून ठेवला. लोकांनी किती त्रास दिला तर एक शब्द सुद्धा बोलले नाहीत महाराज. त्यांच्याबद्दल बोलत असताना फार एक भक्तिशास्त्रकार होऊन गेले वल्लभाचार्य, ते फार सुंदर बोलले. ते म्हटले एक सर्वसामान्य माणसाचं चरित्र, गृहस्थी माणसाचं चरित्र आणि एका परमहंस पदाला प्राप्त झालेला महात्म्यांचं चरित्र समन्वयाच्या दृष्टीनं एका व्यक्तीच्या ठिकाणी जर पाहायचं असेल तर ते चरित्र आहे ऋषभदेवांचं. सामान्य गृहस्थ आश्रमाचं चरित्र त्यांचं कसं आहे तर इंद्राला शरण आणून त्याची मुलगी केली, 100 मुलं जन्माला घालून 81 कर्मनिष्ठ महात्मे 9 महाभागवत जन्माला घातले. हे गृहस्थी माणसाचं चरित्र झालं. आणि शेवटी परमहंस पदाला प्राप्त झाले, एका महात्म्याचं चरित्र आहे. समन्वयाच्या दृष्टीनं दोघांचंही चरित्र दिसलं. लोकांनी एवढाही त्रास दिला त्यांना, तरी सुद्धा विरोधाचा एक शब्दही मुखातून निघाला नाही. ही खरी क्षमा आहे असं नीतिशास्त्रकार म्हणतात. विग्रह, अतिक्रम, क्षेप, हिंसा, बंध, वधात्मनाम अनेक उदाहरणं याच्याकरता आहे. अन्यमन्य समुत्थाने दोषानाम मर्शनम सा क्षमा परिकीर्तिता. हा लोकांनी किती आमचे अपराध केले तरी सुद्धा त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणात आम्ही क्रोध उत्पन्न होऊ दिला नाही, म्हणजे महात्म्यांनी आहे की नाही, आणि त्यांचा प्रतिकार केला नाही. हीच खरी क्षमा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि शेवटी शांती कशाला म्हणायचंय, ज्ञानवरांनी त्याच्याकरता उदाहरणं अनेक दिली, पण जास्त उदाहरणं घेत नाही. 3 ओव्यात सांगतो. तरी गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञान ही मागोते, हरपे निरुते ते शांती पैगा. दैसा प्रयांबुचा उभडू गिळोनी विश्वाचा पवाडू, हो या आपणची निबिडू आपणचे. ऐक नाही, ज्ञानवरांनी फार सुंदर उदाहरण दिलं. आमची गोदावरी कुठून निघाली हो म्हटले, त्र्यंबकेश्वरून ब्रह्मगिरीवरून निघाली. कुठं कुठं आहे, खूप ठिकाणी. शहागडला आहे, ते आमच्या पैठणला आहे, आणखीन परभणीला काही भागात दिसली, नांदेडला आहे. अनेक भागात दिसत दिसत एका उपसागराला जाऊन मिळाली. तिचा उगम सांगता आला, तिची स्थिती सांगता आली, ती कुठं कुठं आहे ते सांगता आली, कुठं जाऊन ती कोणत्या सागराला मिळाली सगळं सांगता आलं. पण आता ज्ञानवरांनी उदाहरण दिलं. जैसा प्रळयांबूचा उघडू पिळोनी विश्वाचा पवाडू. आता महाप्रलय झाला
आकाशातून हत्तीच्या सोंडे एवढं एक एक थेंब पाणी पडायला लागलं आणि त्यांनी पूर्ण जगामध्ये पाणी वाढत वाढत सगळी सृष्टी जलमय झाली, बुडाली. आकाशापर्यंत पाणी गेलं आणि आकाशापर्यंत जर पाणी गेल्याच्या नंतर आता जिकडं तिकडं फक्त पाणीच पाणी. आता सांगा, गोदावरीचा उगम सांगता येईल का? गोदावरीचा मध्य सांगता येईल का? गोदावरीचा शेवट सांगता येईल का? नाही सांगता येणार. का तर जगात जिकडं तिकडं सगळं पाणीच पाणी आहे. त्या पद्धतीनं ही वृत्ती काय होणं तर जिकडं तिकडं तिला परमात्माच दिसणं हीच खरी शांती आहे. ज्ञानोबांनी विठ्ठल विठ्ठल तरी गिळोनी ज्ञेयाते ज्ञानही मागवते, हारपे निरुते ते शांती बैका. ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी समाप्त होणं, ही सृष्टीत भगवत स्वरूप दिसणं हीच खरी शांती आहे. आणि आशा ज्या ठिकाणी दया आहे, ज्या ठिकाणी क्षमा आहे आणि ज्या ठिकाणी शांती आहे तिथं देव राहतो. पण आता आपण फक्त 2 शब्दावरच बोललो, पण आता आपली वेळ मात्र संपलेली आहे. फक्त उदाहरण देऊन जातो. दया कुठं होती? आमच्या नाथबाबांच्या ठिकाणी होती. क्षमा कुठं होती? आमच्या नाथ महाराजांच्या ठिकाणी होती. शांती ब्रह्मच आहे. सगळं असल्यामुळं 36 वर्ष तिथं श्रीखंड्याच्या रूपानं भगवान परमात्मा राहिला की नाही. एक काशीवरून ब्राह्मण आला, नाथांचा वाडा कुठे विचारलं, नाथ महाराज समोर होते. त्याच देहाला नाथ म्हणतात, बोला काय म्हणणं आहे? अहो काशीवरून आलो, अहो भाग्यवान आहात, विश्वनाथांच्या नगरीमध्ये राहतात. अहो ऐका थांबा. रात्री भगवान आमच्या स्वप्नात आले, भाग्यवान आहात, देव तुमच्या स्वप्नात येतो आहे की नाही. महाराज माणसाच्या याच्यात समजावं, आमचे श्रीगुरु महाराज म्हणायचे आपल्या स्वप्नात जर देव यायला लागला का आपला परमार्थ योग्य चालू आहे समजावं. आमच्या स्वप्नात देव येत नाही, भूत आल्याशिवाय राहत नाही महाराज आहे की नाही. आमचे श्रीगुरु महाराज म्हणायचे आपल्या स्वप्नात जर भूत यायला लागली समजावं योग्य मार्गाने आपला परमार्थ नाही चालू आहे की नाही. मग ते म्हटले की देव स्वप्नात आला, भाग्यवान आहात, देव तुमच्या स्वप्नात आला, भाग्यवान आहात तुम्ही, देव तुमच्या स्वप्नात आला असं म्हटले. आणि पुढं उदाहरण दिलं, ऐका जरा म्हटले. त्या देवानं स्वप्नात येऊन सांगितलं, म्हटले तुम्हाला जर देवाचं खरोखर दर्शन घ्यायचं असेल तर प्रतिष्ठान नगरीमध्ये नाथ महाराज राहतात आणि तिथं श्रीखंड्याच्या रूपानं परमात्मा उभा आहे, तिथं काम करतोय. इकडं तिकडं पाहायला लागले, कुठे आहे भगवान तिथून गुप्त झाले. मला मुद्दा सांगायचा आहे, जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे, जिथं शांती आहे तिथं देव 36 वर्ष राहतो. तुकोबरायांचे अनेक प्रमाण आहेत, ज्ञानोबरायांचे अनेक प्रमाण आहेत, पण आपल्याला आत्ता वेळ नाही. मला मुद्दा सांगायचा आहे, किती मोठी क्षमा होती नाथ महाराजांच्या ठिकाणी. 100 वेळेस एखादा माणूस अंगावर येऊन थुंकावा, महाराज कधीच राग नाही आला. महाराज येऊन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. आमच्या अंगावर सहज महाराज बसमधून एखाद्या थुंकलं, आमच्या अंगावर आलं तर बस आडवी. एका ठिकाणी वैजापूरला गेलो कीर्तनाला, आमचं कीर्तन 10 ते 12, 9 वाजलेले आणि एक माणूस थुंकल्याबरोबर बसमधून गेला. त्यांनी जेच गाडी आड लावली 1 तास आमचं कीर्तनच बुडालं महाराज. मला मुद्दा सांगायचा आहे. तर असे कितीतरी उदाहरणे, पण 100 वेळेस एखादा येऊन अंगावर थुंकतो तरी त्याला सोडून दिलं. केवढी मोठी क्षमा आहे, केवढी मोठी शांती आहे. गाढवाला पाणी पाजलं, काशीवरून आणलेलं पाणी रामेश्वरच्या जवळ गेले, गाढव तडफडायला लागलं, त्याच्या मुखामध्ये पाणी वाचलं, बाकी ओतलं. बाकीचे म्हणायला लागले नाथांना वेळ लागलं काय? अरे म्हटले नाथांना वेळ लागलं, एवढ्या लांबून पाणी आणलं आणि म्हटले नाथांनी व्यर्थ घातलं. म्हटले जवळ आला होता रामेश्वर, पण गाढवाला पाजलं. भगवंत तेव्हा नाथांनी सांगितलं माझा रामेश्वर हाच आहे. म्हटले केवढी मोठी दया आहे. आणि म्हणून तिथं कोण राहतं? देव राहतो. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे तिथं देव वस्ती करतो. पण कसा येतो? पावे धावून या घरा, धावत येतो, धावत आहे की नाही. आणि राहे धरून या थारा, तिथं थारा धरून राहतो, तिथून जात नाही. तिथं म्हटले मग येतो कोणत्या वाटेने येतो? कीर्तनाचे वाटे आहे की नाही. बराडी आहे चालू. बराडी म्हणजे कसा? भोकाळू माणूस. 5 दिवस झाले अन्न मिळालं नाही, 5 पक्वान्न अन्न त्याच्या समोर आहे. त्याला जर दिसलं, आम्ही 4000 किलोमीटर प्रदक्षिणा केली होती महाराज. कशाची? नर्मदा परिक्रमा केली. शूलपाणीमधून जेव्हा बाहेर निघालो, आम्हाला 2 दिवस तर अन्नच मिळालं नाही. बाहेर आलो आणि जेव्हा आम्ही शूलपाणेश्वरला खाली आलो, पक्वान्न पाहिले महाराज, आम्ही तुटून पडलो त्याच्यावर आहे की नाही. भुकेला मनुष्य आहे आणि अन्नाकडे तो जसा धावत येतो त्या पद्धतीनं हा भगवान परमात्मा त्या भक्ताकडे तसा धावत येतो. म्हटले पावे धावून या घरा, राहे धरून या थारा. कोणत्या वाटेनं धावत येतो? कीर्तनाचे वाटे. बराडी आहे चालोटे, दुष्काळग्रस्त माणसासारखा येतो. म्हणले ठीक आहे, पण त्या नामाच्या वाटेनं येतो. पण त्या नामाने काय होतं? महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, त्यानं पूजाही होते,
आहे की नाही, आणि त्याने देवही प्राप्त होतो. तुका म्हणे घडे घडे, तुका म्हणे घडे घडे, तुका म्हणे घडे, तुका म्हणे घडे. पूजा नाम देव जोडे, पूजा नाम देव जोडे, पावे धावोनिया घरा घरा, पावे धावोनिया घरा. पूजा नामे देव जोडे, पूजा नामे देव जोडे, पावे धावोनिया घरा, पावे धावोनिया घरा. राहे धरोनिया धारा, राहे धरोनिया धारा, तारा धरोनिया धरोनिया धरोनिया, राहे धरोनिया, राहे धरोनिया तारा, पावे धावोनिया घरा 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 घरा, पावे धावोनिया घरा. राहे धरोनिया तारा, राहे धरोनिया तारा, पावे धावोनिया घरा, पावे धावोनिया घरा. विठोबार गोपाय जय विठोबार गोपाय जय विठोबार, हरी जय जय विठोबार गोपाय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, हरी विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, तुका म्हणे घडे, पूजा नामे देव जोडे. पूजा नामे देव जोडे आणि पूजाही घडे. नामाने पूजाही घडते आणि तो भगवान परमात्मा ही प्राप्त होतो. पावे धावोनिया घरा, आहे की नाही, तो परमात्मा धावत त्यांच्या घरी येतो आणि राहे धरोनिया थारा, थारा धरून राहतो. तुम्ही किती प्रयत्न केले तरी मात्र तो भगवान परमात्मा तिथून जात नाही, अशी अवस्था आहे. म्हणून दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती झालेली सेवा या ठिकाणी जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकाराम महाराज यांच्या चरणी या ठिकाणी ही सेवा सुपूर्द करतो. नियोजित वेळेमध्ये आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा भगवान परमात्म्याच्या चरणी सेवा समाप्त करतो. आलेले या ठिकाणी भाविक सज्जन, या ठिकाणी गायक वादक आणि हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, मातृपितृवर्ग, या ठिकाणी तुमचं असणारं सगळं ट्रस्ट मंडळ, सगळ्यांच्या माध्यमातून संपन्न होत असणारा आपला हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. त्यातली असणारी आजची सेवा ती भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी मात्र थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय विठ्ठल. तुकाराम 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 तुकाराम, राम 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 तुकाराम 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 तुकाराम, हरी तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम लाल जय जय हा बोलिले पुढे वेडे वा पुढे उत्तरे काही विचारिना अधिकार मी आपला म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी